आणि पुन्हा जेवणा गुरुवार आहे म्हणायला. हा बाबा म्हणलं हम्म. सांगा पाहिजे बायको घेऊन द्या. वरणाचा डबा काटून घेतला, हम्म. वरण टाकलं कुत्र्याला आणि वाढली भाजी. मग खाल्लं. खाल्लं का आंघोळ करा म्हणलं इथं. हा खाल्लं का मग का नाही खाल्लं. आंघोळ नाही केली, हम्म. घरीच केली आंघोळ. काय होतं वरून आंघोळ करून पोटात गेल्या त्यात काय ते काय खाऊ ना म्हणतोय. त्यात तोडलं पोरगा आहे बघा तसं बापावर. मटण खाऊ देत नाही ते. का ती खात नाही पोरं मटण. होय. घरी आणून देत नाही. हम्म, हम्म. म्हणूनच उपास मार होईल. तुझ्या बायकोला जर खाऊ वाटायला तर मग बाहेरला घेते. हा आणि ह्याला खावटला आले. मी असंच बाहेर कुठं. तसं नाही गडी लेकरायला करायला. त्याला आवडत नसेल तर नको खाके, पण दुसऱ्याचं काय बंद नाही. ज्या घरात बाई खात नाही करायचं त्या घरात मग लय अडचण होती बघा. हो हो हो. बाई खाना गेली गड्याची लय अडचण होती. काय मग मराठीच्या लोकात काय आहे, मराठीच्या बाया खऱ्या दुसऱ्या ऑर्डरच्या ते ओबीसीची जी लोक आहेत का बामणे बाहेर जाऊन बाहेरलं जेवण लय येड झालं. आणि जेवलं बघा 1000 रुपयाचं जेवण धाब्यावर. कशाचं 1000 रुपयाचं जेवण कुठं धाब्यावर. कधी नवे साल पैसे नवीन 1 तारखेला पैसे आणाय गेल्यावर. पैसे आणा गेला आरसुळाला बोली बंद कोणती बाटली घेऊ. कोणती मी म्हणलं आयला ती यावं लागते म्हणलं आम्हाला जमू देत नाही म्हणलं की बाबा. मग कायचे ती- पैसे हे आंब्याचे. आता ह्या 1 तारखेला पार मग गेला मग त्या ह्याचं एक होतं पठाण म्हणून मुसलमान. शिवूरचं. ह्यानं आमच्या आधीच ती मला वाटतं लय भारी मनुष्य आहे, असं आहे तसं आहे त्याला त्या पठाणला. मग आम्ही गेला तिथे गेला मग त्या कॉलेजमध्ये होता. मग फोन केला आम्ही आला म्हणून. या म्हणला मी पठाणला वाटा लावतो म्हणला. या म्हणला मध्ये मग ती गाडी घेऊन आला आमच्याकडे. आला मला म्हणला त्या उत्तम गुट्याला म्हणला कुंडलिक मामा कोणता आहे म्हणला. म्हणला काय आहे काय म्हणला मामा लय भकायला की राव म्हणला. मला वाटं लावलंय म्हणला घेऊन या मग ती गेला गेला ते 1 फुटाने इकडे बघा तिथे दयानंद कॉलेजच्या त्या पुढे. मग मी जाऊन उभारलं आणि ती असं लुटीत आलं माझ्याजवळ. मी राम म्हणलं त्याला राम म्हणला. ती केलं उभा आणि ती खुर्ची टाकून बसलं तिथेच माझ्यापेक्षा पुन्हा. मग ही मध्ये गेले त्याला बोलाय. त्यानं काय केलं लगेच म्हणला 10 मिनिटात आलो म्हणला. मी बसलो त्या म्हाताऱ्याला गप्पा पाहिजे. मला म्हणला कुणकडं आला. मी म्हणलं इथे ते आमच्याकडे आरसू आहे म्हणलं त्याची गाठी गप्पा टाका म्हणलं. मी म्हणलं होय झालं. ही तिघं आली की मिळून म्हणलं आता ह्या तिघात कुणाकडे काम आहे. नाही म्हणलं आता ह्या तिघाकडे बी काम आहे म्हणलं आमचे असे पैसे अडकलेत म्हणलं. म्हणला मामा तुम्ही गोहळं दिसायला म्हणलं हे सगळेच पैसे हंतेल बरं का म्हणला तुमचं. चटणी द्यावी चटणी मी लय दिसाने ह्यांना ओळखतोय म्हणला. ती वांद्यात कुणाचं शेत असू द्या घर असू द्या ही नीट घेतात बघा म्हणला जाऊन. तसं नाही गावाला आहे विश्वास खायची बाबा म्हणला. आला जवळ आला की लगेच म्हणला त्या आरसोळाला म्हणला ए
की गरीब दिसाले म्हणला त्याच्या पैशाला चालला म्हणून म्हणला घ्याचाल पैसे आणि ह्याला देताल म्हणला दात का हे नाही 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 म्हणला गावाला आहेत की असं म्हणला. मग राम राम हे केला गेला पुन्हा गेला तिकडे कांड पाडले. मग त्या शेखला म्हणला धाब्यावर जायचं म्हणलं आपल्याला जेवाय. मग मी म्हणलं रे बाबा म्हणलं मला नाही दिलं म्हणलं. अरे मामा म्हणला तसं करू नका म्हणला तुम्ही आमच्या तोंडातलं काढताल म्हणलं आता ही लय कडू आहे म्हणला ह्याला काय कमी आहे म्हणलं. मग तुम्ही उग बसा म्हणला. जमत म्हणजे आम्ही कधी नाही खाल्लेली माणसं म्हणजे नाही नाही म्हणला तसलं काही म्हणू का म्हणला. ही पुन्हा सपाट्याचं सापडत नाही बघा म्हणला. तुम्ही माझ्या गाडीवर बसायचं म्हणला मला काय तुमच्या विश्वास ना म्हणला. मग त्यानं त्याच्या गाडीवर बसवलं आणि ह्या दोघाला त्या उत्तम गोटीच्या गाडीवरती गेला बसला जाऊन तिथं हातपाय दुधे हात दुधे आणि त्याने त्या बालवार सोडांना पाय दुधे झळझळ करायला बसला जाऊन. त्याने गेलं की लगेच म्हणला कोंबडं कसं आहे का आहे. मुसलमान गेलं की म्हणला ती मामा खात नाही म्हणाले म्हणला कोंबड्याचं. आम्ही तर काहीच नाही. मग म्हणला काय खायचंय ती बकऱ्याचं घ्या म्हणाली म्हणला ती कोंबड्यात खात नाही. ती असं त्या जळक्या ह्याच्या इतकं होते ना आम्ही मध्ये बसलेली. ह्यानं ती विचारपूस करायला तर उठला की गेला तिकडे दस्तीनं हात पुशीत पुशीत. अरे ती मामा खात नाही म्हणला तसलं काय उपयोग झाला म्हणला. मग सांगितलं मग ती जेवाय बसताना बी त्याच्या जवळ नाही बसू दिलं. ती दोघं त्या आंब्या हितके ना आम्ही ह्या वांग्या हितके एवढाला अंतर. ती म्हणायला जवळ आहे नग नग म्हणला तुमच्या जवळ. आज ती वेटर आलं की त्याला सुख सांगायचं हे. 3 प्लेट ती सुखच खाल्लं आम्ही. झालं ती बिल सारा गेलं. पुन्हा मग ती भाकरी ही मग ती एका एकाचे पैसे सांगा म्हणला. त्यानं माझे केले की 1220 रुपये. त्या मुसलमानाचे 1000 रुपये केले. आणि ह्याने एक एक ते सुख खाल्लं होतं वाटतं पुन्हा कोंबडं घेतलं ह्यांचे कमी कमी झाली. आम्ही म्हणतो मामा माझं लय झाले की बिल हो द्या म्हणलं काही नाही ह्याला काय व्हायचं म्हणलं. दिले पुन्हा दिले त्यानंच दिले. ती महाग असते म्हणून आणि त्यानं नुसतं सुख मागवायला हो काय जास्त पैशाचं मागवायला. फुकटचं आहे. आणि जेवाय बी त्याच्या जवळ बसली ना बाजूला घेऊन बसले मला. त्यांना रेंट रोजचा अनुभव एखादा बकरा सापडला की त्याचं परत करायचं. रोजचा अनुभव त्यांचा होते हटत भाऊजीची आल्यावर 4,000 भरले तिथे. पण घरी नाही. एकटा असल्यावरच घरी दुसरी असल्यावर मग हॉटेलमध्ये. आणि तुम्ही तरी किती बी तुम्ही हॉटेलचं खा वसवसच वाटते बघा मला. घरच्या किती अर्धे भाकर खा समाधान समाधानानं असते घरचं. त्यानं ते सुकं मटण महागारी निघून चांगलं सुकं आण म्हणला. ती तसलं नको म्हणला हे खावाटाना म्हणला. एक पहिलं घेतलं आणि महागून 2 ती चांगलीच करून आणायला लावली. या नुक म्हणला असलं वक्ती करून काय का ते फिरवून जाते तर तीच घेऊन तिथं काय तडका मारून आण म्हणला त्याला. हो
हे तुम्ही इकुरक्यावर निघाल्यापासून गुलकीत होता म्हणला. मी राजकारणात उतरलं तसं त्या माणसानं आपल्याला मतदान सोडून केलं नाही असं म्हणत होता म्हणला. मग ह्याला काय सोडून आलं? कोण माणूस होता ती? ती ह्याचं शिवरचं होतं मुसलमान. ही त्याला म्हणला फिरला असं